आज आपण कुठलाच विषय ठरवलेला नाहीये. या दोघांनाही ते विषय माहिती नाहीयेत. शपथ गंधर्व म्हणजे एकदम इज ऑन फायर. मी एक पेन विकतोय आणि तुम्ही आता ते माझ्याकडनं घ्या किंवा 1 महिन्याने मी तुम्हाला घरीच आणून देतो. OTT मुळे लोक थिएटरला सिनेमा बघत नाहीत. अरे हल्ली रिअलिस्टिकच्या नावाखाली कॅज्युअल अभिनय चालतो. आपल्याला ना अगेन तो जनरेशनचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं की आपण मेलोड्रामावर वाढलेली पिढी आहे. आपल्याला लाऊडची सवय. तर नदी शर्मा एकदा म्हणले पण होते की ही इज द बेस्ट म्युझिक अरेंजर इन द कंट्री बट वी आर द बेस्ट म्युझिक डायरेक्टर इन द कंट्री. एकदम धडाधड हे करत सुटलाय. मला वाटतं ना स्टार किडची परंपरा आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. असं नाही की आताच एकदमच यायला लागले. तर मागच्या भागात आपण जशी वेगवेगळ्या स्टेटमेंट्सवरती आणि पॉप्युलर ओपिनियन्सवरती चर्चा केली तशीच आज आपण आता पुढे ती कंटिन्यू करूयात. बायोपिक्स आता बस करा. अरे यार बायोपिक्स आता बस करापेक्षा ना बायोपिक्स चांगले करा. तो टेम्पलेट तयार झालं ते बदला असं म्हणणं जास्त सोयीस्कर आहे. कारण ते टेम्पलेट तयार झालंय बायोपिक्सचं की फ्रॉम रिक्स काय म्हणते त्याला सुरुवाती फ्रॉम स्क्रॅच सुरू करतो. मग यश मिळतं सुरुवातीला, मग पुन्हा अडथळा येतो, पुन्हा यश येतो, कोणते गुरु होतो आयुष्यामध्ये आणि सगळं गोड 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 सगळं चांगलं चांगलं. त्या माणसामध्ये काही दोष नाही बाबा ज्याच्यावर बायोपिक्स बंद आहे. हे टेम्पलेट चुकीचं आहे खूप. म्हणजे जर तुम्ही खूप न्यूट्रल बायोपिक बनवलं एखादं तर मी आवडीनं अजूनही बघायला तयार आहे की त्या माणसाची दोन्ही बाजू दाखवतो, चांगली आणि वाईट. पण भारतातले बायोपिक्स म्हणजे बोलायलाच नको. म्हणजे काय त्या बायोपिक्स म्हणजे ती PR ग्लोरिफाईड PR ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली बायोपिक्स म्हणजे लोकांना सांगतात किती चांगले आहेत, किती यांचा संघर्ष किती चांगला होता, त्यांनी कधी आयुष्यात कसं कोणाला वाईट नाही वागवलं वगैरे. PR ऍक्टिव्हिटी ना. सिनेमामधून PR ऍक्टिव्हिटीला फरकच संपलाय बायोपिक्स मध्ये, भारतीय बायोपिक्स मध्ये. संजूला तसं मोठी PR ऍक्टिव्हिटी. अझरुद्दीनवरचा बायोपिक तू बघितलास का? अझरुद्दीन आता इतकं ओपनली प्रूव्ह झाले की अझरुद्दीन पैसे घेऊन मॅच फिक्स केल्या होत्या. त्या सिनेमा तुम्ही बघा, मी स्पॉइलर देते तुम्हाला. शेवट काय केलं हसून हसून पोट इतकी क्लिअरली म्हणजे कळतं की व्हाईट वॉशिंग चालू आहे. सो बायोपिक्स टेम्पलेट बदलायची गरज आहे आपल्याकडे. बायोपिक्स खरं तर फार इंटरेस्टिंग जॉनर आहे. तो आपल्या सिनेमानं मारून टाकला तो मुद्दा सोडा. पण ते दोन्ही बाजू तुम्ही दाखवाल. पण हे मी काशीनाथ घाणेकरचा का सिनेमा त्यांनी दोन्ही बाजू दाखवल्या चांगला मला वाटला. पण हे काय वाटतं तुम्हाला की हे ती लाट संपतच नाही, म्हणजे ओसरतच नाही की कधीपासून ती सुरू झाली आहे? मराठीत पण आली, बाकीच्या भाषांमध्ये आली का माहिती नाही मला, पण ते चालूच आहे. दरवर्षी काहीतरी बायोपिक. कारण आपण आपण व्यक्तीच्या प्रेमात पडतो. आपण व्यक्तीला देवाचा दर्जा देतो. आपण आपली समाज म्हणून चांगली चूक आहे आपली. म्हणजे आपण क्रिकेट प्लेअरला गॉड म्हणतो आपण. म्हणजे आय अंडरस्टँड प्रेम. पण ते देवाचा नेत्यांना तुम्ही देवाचा दर्जा देताय, सिनेमातले सेलिब्रिटी गायकांना देवाचा दर्जा देताय, तुम्ही अभिनेत्यांना देवाचा दर्जा देताय. मग त्या देशात बायोपिक्स बनणार काय म्हणणार? कारण लोकांना व्यक्तीवर प्रेम आहे लोकांचा. पण ते आधीपासूनच होतं ना. हो, आधीपासून. माझं म्हणणं की आत्ताच का असं अचानक, म्हणजे मला असं आहे का फॉर्मॅट आता हिट झालाय त्याच्यामुळे ते फॉलो होत आहे सगळं असं एक असं आहे का की दुसरे विषय सेफ वाटत नाहीयेत किंवा सुचतच नाहीयेत, म्हणून हे एक टेम्पलेट तू जे म्हणतोयस की ते आता असं टेम्पलेट वरती चालू. गांगुलीचा बायोपिक येतोय आता. कोणाचा सौरभ चालणार सगळ्या जगामध्ये चालणार आहे तो. ते सेफ आहे मार्केटिंगच्या दृष्टीने, सेफ आहे की ऑलरेडी फॅन फॉलोइंग त्याची याच्यावर बायोपिक येतेच थिएटरमध्ये. ते आणि ते मला वाटतं आवडतं लोकांना. तुझं म्हणजे पहिल्यांदा असं त्याला तो असं काहीच नव्हता, मग त्याने स्ट्रगल केला आणि मग तो खूप मोठा झाला. हे जे टेम्पलेट आहे ना हे बहुतेक लोकांना आवडतं. की सचिन तेंडुलकर बायोपिक कधीच नाही बनू शकत, कारण त्याच्या आयुष्यात कॉन्फ्लिक्टच नाही आहे. त्याच्या आयुष्यात सचिनच्या आयुष्यात कॉन्फ्लिक्ट काय आहे? आलाय सचिनवरती डॉक्युमेंटरी होती ती फिल्म नाहीये. गांगुलीच्या आयुष्यात कसा मसाला ठासून भरलाय. अफेअर होतं धर्मासोबत, त्याचं ग्रेक चॅपलसोबत भांडणं, टीमच्या बाहेर गेला, त्याचं ऑन स्क्रीन बिहेवियर, ते शर्ट काढून. गांगुलीचा बायोपिक मटेरियल आहे तो असेल किंवा युवराज सिंग असेल. सचिन बोरिंग आहे. म्हणजे तो गुड गाय, ग्रेटेस्ट प्लेअर आहे पण तो बोरिंग आहे. त्याची कॉम्प्लीट काय, तो बायको शेअर आयुष्यभर तो त्याने काही मॅच फिक्सिंग नाही केली, कधी शर्ट नाही काढला, तो यायचा खेळायचा नापूस याचा. राहुल द्रविड पण म्हणजे तो द्रविडच्या सिनेमामध्ये तुला कॉन्फ्लिक्ट पाहिजे त्याच्यामध्ये, कधी उतार चढा पाहिजेत ना.
द्रविड संगीताच्या आयुष्यात काय उतार चढाव उतर चढव नाहीये. म्हणजे मी पण तसे सिनेमॅटिक उतार चढाव पर्सनल त्यांचे उतार पर्सनल चढाव आहेत. असेलच सगळ्यांचे असतात. सिनेमॅटिक जे लोकांना अपील करणार उतार चढाव त्यांच्या आयुष्यात कुठे हा, मी पर्सनली कांबळीवरचा जास्त आवडीने बघितला. ऑब्व्हियसली सचिन कायमच्या बायोपिकला फुल गर्दी होईल. सचिनच्या बायोपिकला कोणी जाणार नाही. पण दुसरं एक बायोपिक का चालतात एवढं माझं एक वाटतं की असे तर त्याच्यात जे इतर येणारे रेफरन्स पॉइंट असतात ना ते पण शोधायला लोकांना आवडतात की हा तसं, आणि ते उगाच 2 मिनिटासाठी येऊन जातात, काही संबंध नसतो, पण ते फक्त समकालीन कोणीतरी आहे म्हणून दाखवायला ते कुठला तरी एक फेमस सेलिब्रिटी येऊन निघून जातो त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युट न करता, आणि ते मग लोकांना असं बघायला आवडतं की अरे हा तो तेव्हा होता वगैरे ट्रिव्हिया सारखे सुद्धा. एक ती ही होती ना स्कॅम का कुठली Scam series, आली का? त्यात एक आर.के. लक्ष्मण असे उगाच आर.के. लक्ष्मण 2 मिनिटं करता होतं. असं ते फार या स्ट्रॅटेजीज मार्केटिंगच्या आहेत त्या एक लोक हे होते. पुलंच्या बायोपिक मध्ये ते होतं ना सीन, तो बाहेर मुलाला उभं केलेलं असतं शाळेच्या वर्गात. इरावती हर्षेनी रोल केलाय सुनीताबाईंचा, आणि मग पुलं त्यांना भेटायला जातात तेव्हा तो बाहेरचा तो बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरे जो बाळ ठाकरे असं तो नाव सांगतो त्याचं. आता हे मला त्यातलं हे माहित नाहीये तपशील की खरंच, मला तो प्रश्न पडला होता की खरंच त्यांची टाइमलाईन प्रमाणे ते बरोबर आहे का, पण एनिवे तू म्हणलास तसं मला त्या जोडून तर असा एक धक्का द्यायचा त्याचा. बेसिकली की बायोपिकचा टेम्पलेट बदला. बायोपिक गुड जॉब आहे. टेम्पलेट हा एक खूप कॉमनली हे झालं की मराठी प्रेक्षक मराठी सिनेमांना सपोर्ट करत नाहीत असा एक आरोप. मला आरोप मुळीच मान्य नाही. तुम्ही कुठली कंपनी जेव्हा एखादा प्रोडक्ट आणते ना मार्केटमध्ये, जर ते समजा एखादी फ्रीज बनवणारी कंपनी आहे किंवा एखादी कार बनवणारी कंपनी, तिने कार आणली नवीन मार्केटमध्ये, ओके, आणि त्या कारमध्ये काही डिफॉल्ट निघाले, डिफेक्ट निघाला कारमध्ये, मग कोणती विकत नाही घेतली, तर ती कंपनी प्रोडक्ट वापस घेते, इंट्रोस्पेक्शन करते आणि मग लोकांच्या आवडी निवडीनुसार चेंज करते. ही फिल्म इंडस्ट्री आहे. लोकांना आवडत नाही फॉर तुमच्या मेकिंग मध्ये काहीतरी, तुम्ही त्याचा खापर प्रेक्षकावर नाही करू शकत. म्हणजे मला असा एकही सिनेमा आठवत नाही, फार रिअर असतात सिनेमा असे जे खूप चांगले पण चालले नाही, असे असतात. ते हिंदीमध्ये सगळीकडे असतात, ते म्हणजे इंग्लिशमध्ये पण असतात, याच्यानुसार. पण ओव्हरऑल जर तुमच्या सिनेमाच्या प्रेक्षकाची नाळ तुमची जोडली गेली नसेल तर का तो सिनेमा प्रेक्षकांनी बळजबरी का बघा सपोर्ट करण्यासाठी? तुम्ही त्या प्रेक्षकाला देताय का त्याबद्दल काही? म्हणजे आता KGF असेल किंवा पुष्पा असेल, तुम्ही ते सिनेमे तुम्हाला आवडतील ना आवडतील सोडा, पण त्यांचे ज्या ऑडियन्सची त्यांची लॉयल्टी आहे सिनेमांची, त्या ऑडियन्सला देतात ते पाहिजे ते. तसं मराठी सिनेमे करतात का? कारण ते इतकं मुंबई पुण्यापुरतं लिमिटेड आहे, झाड बनलंय ते. आपण आपला जो ब्ल्यू कॉलर ऑडियन्स आहे, ग्रामीण निमशहरी भागातला शेतकरी, त्याचा विचार करून सिनेमे बनतात नाही बनत सिनेमे, फार कमी बनतात. तर प्रॉब्लेम मेकिंग मध्ये तुमच्या ऑडियन्सवर कधीच फटक देऊ. तुझं म्हणणं आहे की ही केवळ मेकर्सची जबाबदारी आहे. ऑब्व्हियसली ही प्रेक्षक त्याचे कन्झ्युमर आहेत, त्यांची जबाबदारी नाही की ते कुठल्या फील्ड मध्ये सांग, असं एखादी फील्ड सांग जिथं कन्झ्युमर जबाबदारी, की चांगलं प्रोडक्ट आणले आणि लोकांनी नाकारले आणि मग कंपनीने लोकांना कुठल्याच फील्डमध्ये, सिनेमामध्ये असं का बघा? शेवटी तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये तुम्ही धंदाच आहे, उद्योगधंदाच बनताय ना तुमचा, बिझनेसच आहे ना तो. करोड रुपये इन्व्हेस्ट झाले त्याच्यामध्ये, इज बिझनेस, तुम्हाला वसूल करायचा आहे. पण जर सिनेमा तुम्ही असं बनवता की 10 मध्ये 2च लोकांना आवडणार सिनेमा तुम्ही बनवलाय, तर बाकी 8 लोकांनी बळजबरी का सपोर्ट करावा सिनेमाला? तो मला वाटतं की कुठल्याच ऑडियन्सवर टिकला पण त्याचं बाय द वे हा जो मुद्दा असतो ना, स्क्रीन्स न मिळणं, ह्याच्यामध्ये हा मुद्दा बरेचदा बोलला जातो की मराठी मुव्हीजना असं काही हे होत आहे का की स्क्रीन्स मिळत नाहीयेत? हा मुद्दा एकदमच नाकारत नाहीये, पण त्यांनी मराठी सिनेमा स्क्रीन्स का द्यावे की त्यांना माहिती की मराठी सिनेमा कोणी येतच नाही. ते प्युअरली बिझनेसच्या पोटेन्शियलने बघतात. आता दशावतार चालले की दशावतारला किती स्क्रीन्स खूप मिळाले. बरोबर. बरेच कारण म्हणजे स्टार पॉवर नाहीये, म्हणजे स्टार रजनीकांत सिनेमा स्क्रीन्स मिळतात भरपूर, पण रजनीकांत चेहरा, आपल्याकडे चेहरा नाहीये. ठीक आहे, तो मुद्दा ठीक आहे म्हणजे असू शकतो, पण त्यांचा स्वतःचा मार्केट रिसर्च असतो ना थिएटरवाल्यांचा. त्यांना माहिती की एक प्रोडक्ट चालत नाही बाबा, बळजबरी का ठेवून दुकानात ना माझ्या मी प्रोडक्ट, असं तो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी. बरोबर. मला एक पण सारखं वाटतं, म्हणजे अलीकडे हा थॉट माझ्या मनात बरेचदा येतो की हो ना हो, पण हिंदी सिनेमाचा जो आपल्याकडे मोठाच्या मोठा एक चॅलेंज म्हणजे मी या अर्थाने म्हणतोय, मराठी सिनेमाला कॉम्पिटिशन या अर्थाने म्हणतोय की त्याच्यामुळे परिणाम झालेला आहे पण, असं मला सारखं वाटतं. कारण हिंदी सिनेमा हा ऍज गुड ऍज
असं तुला दुसरीकडे दिसत नाही ना, की रिजनल सिनेमे जे आहेत तामिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, तिकडे तुला दुसऱ्या भाषेचं चॅलेंज इमिजिएट नसतं. जसं आपल्याकडे हिंदीचं कायम पहिल्यापासूनच हे होतं. ते एक्सेप्शनल केस आहेत ते ती आपल्या एक्सेप्शनल केस आहे आपली. आपला हिंदीचा ऑडियन्स आणि मराठीचा ऑडियन्स सेमच आहे आपलं. म्हणजे तो डिवाइड मराठी होतोच लोकच ना, हिंदीकडे डिवाइड हो, होतोच. पण मला मग असंच वाटतं की आपण का वळलो हिंदी सिनेमाकडे? आपल्याला जे पाहिजे ते मराठी सिनेमा देत नाही आपल्याला. पण हा पण पॉइंट रास्त आहे. म्हणजे मी जी गाणी म्हणजे- म्हणतो पहिल्या प्रेमाची किंवा प्रेम भंगाची, ती हिंदी सिनेमातली का असतात, मराठी सिनेमातली गाणी का नसतात? म्हणजे ही आपली चूक नाही की आपण हिंदी सिनेमाकडे वळलो. कारण हिंदी सिनेमा आपल्याला पाहिजे ते दिलं आपल्यामुळे आपण बोललो. आपण काय बळजबरी गेलो का हिंदी सिनेमा? नाही गेलो. आणि मराठी सिनेमा आपल्याला ते देत नव्हते आपल्याला जे बघायचं ते. हा मुद्दा पण विचारात घ्यावाच लागतो मला वाटतं. एकदमच घ्यावा लागतो. म्हणजे मी जेव्हा आज बघतो ना, मला चॉईस समजा कुठला आहे, मला सिनेमाला जायचंय, तर मला 2-4 आता आपण फॉर इन्स्टन्स साबरबोंडा हा सिनेमा बघितला होता, की तो आवर्जून बघितला तो सिनेमा मुद्दामून जाऊन. तर तशा प्रकारचा समजा मला काही वाटलं की अरे नाही हे मला नक्कीच बघायचं आहे, तर मी हिंदी असताना पण तिकडे Exactly. दुर्लक्ष करून तो बघेन. असं होतं. म्हणजे आज समजा रिलीज आता खूप होत आहेत, तर आज समजा सिंहासन सामना वगैरे समजा थिएटरला हो. कोणी दाखवला तर मी नक्की जाईन. उंबरठा दाखवला म्हणजे दादा कोंडकेचे सिनेमा फुल कर रिलीज होता. हे दादा कोंडकेच वन ऑफ द फ्यू मराठी आर्टिस्ट की ज्यांना माहित होतं की ऑडियन्सला जे सिनेमा चालायचे जोरदार. पण तरी तो एक मला समाव तरी पण वाटतं की थोडं ना त्यांना एक ती एज त्यांची जरा जाते हिंदी सिनेमाचं प्रेझेन्स असल्यामुळे. असं मात्र मला अलीकडे जरा थोडं वाटतं. आता हे पुन्हा एक विशेष सर्कल आहे. पण आत्ता कुठला प्रोड्युसर म्हणला की मी 20 कोटी बजेटचा मराठी सिनेमा Exactly. बनवतो, हा. ज्यांनी लोक येतील, पण तो कॉन्फिडन्स ते प्रेक्षक देतायत का त्या देतायत नवीन का? एखाद्या प्रोड्युसरला की चालेल तो तू पण हे चांगला प्रेक्षकाचं सिनेमा. कामच नाही कॉन्फिडन्स द्यायचं. प्रेक्षकांनी का द्यावा कॉन्फिडन्स त्यांना? हे असं कसं कुठलं ऋण आहे डोकं की यांना उतराई वाचायचं? का द्यावा प्रेक्षकांनी कॉन्फिडन्स? तुम्ही प्रेक्षकांना कॉन्फिडन्स द्या की तुम्ही या थिएटरमध्ये आम्ही तुम्हाला खूप एंटरटेन करू 3 तास. प्रेक्षक येतील. ही प्रेक्षकांची जबाबदारी कुठल्याच अँगल नाहीये. कुठलाही कॉन्फिडन्स द्यायची किंवा कुठल्या विनाकारण सपोर्ट द्यायची. मी हे मान्य करतो की मराठीत काही चांगले सिनेमाचे रिस्पॉन्स समोर नाही चालले, मला मान्य आहे. पण आता लोकांच्या मनात ही भावना का बसली की मराठी सिनेमाला एंटरटेन नाही करू शकत? लार्जर पिक्चर बघावं लागेल आपल्याला. 2-3 सिनेमे मे बी चालले नसतील चांगले मानतोच, पण ते हिंदी इंग्लिशमध्ये पण होतं. तर प्रेक्षकांची जबाबदारी कुठल्याच अँगल नाही असं मला व्यक्तिशः वाटतं. ओके, पुढचा आहे माझ्याकडे हे जरा अजून विचारत या विषयाच्या मला जरा अजून विचारत पडल्यासारखं झालंय. याच्यातून आपण नंतर एकदा सेपरेटली बोलायला पाहिजे केव्हा तरी. ओके, दाक्षिणात्य सिनेमांनी प्रेक्षकांची नस अचूक ओळखली आहे. सांगू का आपल्याकडे असं हे परसेप्शन जमलं की प्रत्येक तमिळ तेलुगू सिनेमा चालतो, अशा तर मूवीज लागले जे आपल्याकडे येऊन चालतायत ना, म्हणजे पुष्पा, KGF, विक्रम, ते तेवढेच सिनेमे तिकडे चाललेले असतात. पुष्पा खर्च आंध्रमध्ये पण फ्लॉप गेला म्हणजे तुला, तो हिंदी बेल्टमुळे उचलला गेला पिक्चर. तर तिथेही नॉर्मली वर्ष 800 सिनेमे रिलीज होतात, एक रॅन्डम आकडा भारतात सगळ्या भाषातले म्हणून. त्यातले हिट फक्त 25 ते 30 असतात त्याच्यात. आणि काही सिनेमे बॉर्डर हिट, सेमी हिट असं करून ते 30-40 पण आकडे जातात. बाकीचे 750 सिनेमांचं काय होतं? सगळ्या भाषेतले सिनेमे आहेत ते फ्लॉपच जात आहेत ना. ते ठीक आहे की तिथले काही निवडक सिनेमे चालत आहेत, पण आत्ता जे सिनेमे चालत आहेत जनरल भारतामध्ये टॉप 10चे सिनेमे जर का बघितले तर त्यात तर निश्चित साऊथच्या सिनेमांचं डॉमिनेशन दिसतं आपल्याला. मग ह्याचा अर्थ असा म्हणायचा का की त्यांना कळलंय नेमकं की लोकांना काय हवंय? म्हणजे हा पूर्ण म्हणजे असं काही त्यात दर्जाचं आपण काहीच बोलत नाहीये. तर हे केवळ डिमांड सप्लायचा जो काय हे आहे, तर त्याला असं म्हणता येईल डिमांड सप्लायचा रूल जो म्हणतो तो बॉलिवूडने थांबवलं. बॉलिवूडने मास सिनेमे म्हणून कम्प्लीट बऱ्यापैकी थांबवलं होतं. म्हणजे एखादा सिंगम, सलमान खानचे सिनेमे असं काय तुरंत शेवटी मी तेच म्हणतो अगदी मी पुन्हा ग्रामीण नेमशेरी भागाच्या मोठ्या मार्केटवर येतो की तिथल्या लोकांना आपल्याकडे मल्टिप्लेक्स आल्यापासून मल्टिप्लेक्स ऑडियन्सला चेस करायला लागले प्रोड्युसर आपल्याकडे. ते सिनेमे चांगलेच होते, मी तुला नाही म्हणत, वाईट नाही म्हणत, ते सिनेमे चांगलेच होते. पण मासेसला अपील करणारे सिनेमे फार कमी व्हायला लागले हिंदीमध्ये. तर ती पोकळी यांनी भरून काढली एक प्रकारे. हा, पण मी तेच म्हणतोय की म्हणजे याचा अर्थ ते ती नस जी होती नस, ती सापडली आहे असं म्हणता येईल. नक्कीच म्हणतोय. तू जे म्हणतोस की मासेसला अपील होणारा सिनेमे त्या अर्थाने ते पकडले. त्यांनी. आणि मला दुसरं असं वाटतं की विशेषतः मल्याळम सिनेमा
की मल्याळम सिनेमानी मासेस आणि अभिजन वर्ग ज्याला आपण डोबे मनाने म्हणता येईल त्या सर्वांना अपील होईल असे पण मुव्हीज त्यांच्याकडे तयार होत आहेत. विषयांचं वैविध्य, आपण अनेक सिनेमांची नावं खरं घेऊ शकतो मल्याळम सिनेमांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे ते पण त्यांनी एका वायडर ऑडियन्ससाठी खूप चांगले सिनेमे त्यांच्याकडे होत आहेत असं दिसतं. बरोबर. त्यामुळे ब्रॉडली ह्याचं उत्तर हो असंच आहे असं मला वाटतं. नाही, माझा मुद्दा असा आहे की ती नस खरं ओळखलीये का हे टेम्पररी एक काहीतरी पण phases लाट आहे. असतात. पण ते phases असतातच तशाही मध्ये. असतात. मे बी 10 वर्षांनी असं नसेल नसेल. पण ते असतंच ना. कुठली लाट आहे ती टिकते आणि नंतर निघून जाते. असं बरंच खूप वेळा झाले. तसं याचे होऊ शकतं मे बी. होऊ शकतं. ऋतिक हा पुरुषांमधील सर्वोत्तम नर्तक आहे. ऋतिक हा बेस्ट डान्सर आहे. अरे पुरुषांमधल्या सर्वोत्तम नर्तक, सर्वोत्तम हा. सर्वोत्तम नाही माझा फॉर मी गोविंदा. शाहिद कपूर. गोविंदाला तोड नाही डान्स मध्ये. गोविंदा जो डान्स करतो तो कोणीच नाही करू शकत. म्हणजे तो चेहराचे एक्सप्रेशन कोणीच नाही. ऋतिक झालं, टायगर झालं ना, ते दे आर काइंड ऑफ रोबोटिक आहेत. इतके परफेक्ट आहेत की वाटतं की नाही अरे नाही परफेक्ट, अति परफेक्शन पण ऋतिका AI आहे ऍक्च्युली डान्स मधला. गोविंद हा माणूस आहे डान्स मधला. गोविंद म्हणजे आपल्या वराती मधला असणारा माणूस असतो नाही का अंकल, तसा आहे तो. असला नाचतो गोविंद. चेहरा एक्सप्रेशन बघतो, एक्सप्रेशन सोड. माझ्यासाठी गोविंद आहे. भारीच आहे म्हणजे प्रश्नच नाही. गोविंद मला पर्सनली शाहिद कपूर खूप आवडतो. शाहिद कपूरचा डान्स मला फार आवडतो. ते दोन्ही ऍट पार आहेत ऍक्च्युली. ऋतिक आणि शाहिद आहेत असे साधारण मला एका नाही, पण गोविंदा इज इन द पिक्चर. तुझं काय मत तरी पण तुला वाटतं शाहिद कपूर हा आहे चांगला? मी म्हणजे अशा करता, कारण त्याची जॉनर वेगळी आहे. म्हणजे गोविंदा हे वेगळ्या कॅटेगरीचा डान्स हे करतो आणि हे वेगळ्या कॅटेगरीचा डान्स हे करतो. त्यामुळे अशी तुलना खरंच होऊ शकेल का असं मला. सर्वोत्तम नर्तकचं उत्तर काय तुझं? सर्वोत्तम नर्तक असं हे बघ, उत्तर द्यायचं समजा असेल तर पण मी शाहिद कपूर देईन. द्यायचंच असेल तर तुलना कोणाशी होऊ शकत नाही, हे तर बेसिक आहे. पण आपण जरा इमोशनली मध्ये ना सगळे कोरिओग्राफर आले होते लिडिंग कार्यक्रमात. फराह खान होती, अहमद, सगळे होते. सगळ्यांनी गोविंदाला चूज केलं होतं. बेस्ट डान्सर इज गोविंदा. फराह खाननं कौना प्यारे पण केलाय पण ती म्हणते गोविंदा इज द बेस्ट डान्स. त्या क्षेत्रात लोकांचं पण मत आहे की गोविंदाचे म्हणून. म्हणजे गोविंदा जे तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद घेऊन येतो ना, तसं ते घेऊन म्हणजे ते स्पेक्टॅकल आहे की हा खूप भारी आहे. पण ते आणि तो खूप आनंदी आहे नाचताना असं वाटतं. हो, तो आनंदी आहे आणि म्हणजे तो खूप भारी डिव्हाइन फेज मध्ये असं काहीतरी वाटतं नाचताना. म्हणजे नाचताना चेहरा थोडं टेन्शन पण वाटतं. हा, तसं काय तो शिकूनच आलाय म्हणजे ऑलरेडी. म्हणजे तू लोहा सिनेमा आहे, लोहा. मनीषा कोइराला नाही आपला कांतिशाचा मनीषा कोइराला पण मिथून तेव्हा तिथे मिथून पण आहे, गोविंदा पण आहे, मनीषा कोइराला पण. तर त्यात एक गोविंदा आणि म्हणजे तो फक्त कॅमिओ आहे त्याचा आणि फक्त एक डान्स आहे गोविंदाचा. आणि तो फक्त 2 शॉट मध्ये केलेला आहे तो अख्खा डान्स. त्याच्यात पूर्ण ह्याच्यावर गोविंदा नाचतो आणि तो कंटिन्युअस टेक आहे. फक्त एकदा कट केलाय. म्हणजे ते अख्खा ते 5 मिनिटाचं गाणं असेल ते 2.5 मिनिटाचे 2 शॉट आहेत ते. आणि ते मी बघून वेडा झालो की हा त्याच्या भोवती सगळे डान्सर फिरतायत आणि हा कुठेच म्हणजे. आणि आय एम शुअर त्यांनी 1 दिवसातच केलं असणार आहे ते. मी अरे हा वेगळाच माणूस आहे. तो गोविंदा हा पूर्ण वेगळा. त्याचा डान्स म्हणजे तसे पेशी नाचते बेसिकली. त्याचं फक्त हातपाय नाही नाचत, हातपाय नाही नाचत फक्त. गोविंदा त्या ह्यांनी मला वाटतं. आमिर खान हा सर्वोत्तम खान लोकांपैकी सर्वोत्तम अभिनेता आहे. मेनली तिघांमध्ये त्यातला सर्वोत्तम अभिनेता आहे असं एक मत आहे. तो सर्वोत्तम अभिनेता नक्कीच नाहीये बरं का. नाही मला पण तो सर्वोत्तम कॉन्ट्रीब्युशन देणारा सिनेमा. भारतीय सिनेमात आमिर खानने जे कॉन्ट्रीब्युशन दिलंय त्याच्या अर्ध पण शाहरुख खान सलमान तो नाही आहे तर कोण आहे मग? शाहरुख खान माझ्यामध्ये तिघांमधला. इरफान हा सगळ्यात पण आपण इरफानची गोष्ट नाही करतो. शाहरुख आहे पण
शाहरुख खान सिनेमा सिनेमॅटिक कॉन्ट्रीब्युशन जे म्हणतात ना की 2001 साली 2 सिनेमे आले ज्यांनी सिनेमा पूर्ण बदलला. आपला लगान आणि दिल चाहता है दोन्हीमध्ये आमिर खान होता. आणि खरं तर दिल चाहताचा डायरेक्टर म्हणजे नवीन डायरेक्टर होता आणि लगानचा विषय इतका रिस्की होता की करायलाच कोणी तयार नव्हता. शाहरुखच तयार नव्हता. कोणी शाहरुख स्वतः कारण शाहरुख आशुतोष गोवारीकरांचा जवळचा मित्र पण तो करत नव्हता. त्यांनी केले दोन्ही सिनेमा बदलला नेहमीसाठी आपल्या त्याने. नंतर पण त्यांनी जे छोटे छोटे सिनेमे प्रोड्यूस जे केले ऍज अ प्रोड्युसर म्हणते तू बघ आउट ऑफ द वर्ल्ड त्याची सिनेमॅटोग्राफी. जाने तू या जाने ना असेल, डेली बेली असेल किंवा तो शेतकरी आत्महत्येवरचा कुठला होता पिपली लाईव्ह असेल, मीडियावरती तसं हे असेल तो किंवा आता आलेला लापता लेडीज असेल. लापता लेडीज होता. त्याची फिल्मोग्राफी बघ, त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघ. डेल्ली बेलीचं नाव घेतलंस तू. हा होता हिरणरावनी आमिरने ह्याचा धोबी घाट होता. त्याचं फिल्मची लाईनअप आणि त्याने ना फिल्मचं प्रमोशन आणि मार्केटिंग कम्प्लीट बदललं. त्याने फिल्मच्या सगळ्या आस्पेक्ट जवळ 2001 पासून 2015 पर्यंत एक 36 राज्य होतं बॉक्स ऑफिसवर वर की पहिला मोठा हिट गजिनी होता 100 कोटी क्लब मधला. 200 कोटी क्लब मधला मला वाटतं असं त्याच कुठलं तरी होतं. 300 कोटी मध्ये पुन्हा 3 इडियट्स होता. इव्हन बॉक्स ऑफिसवर पण ते बाकी लोक त्याला चायनाचं मार्केट एक्सप्लोर केलं त्यांनी. चायनाचं दंगल किती मोठा हिट होता दंगल. म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये दंगल नंबर 1 ला आहे. बाहुबली KGF सगळे त्याच्या खाली. तर बॉक्स ऑफिस वाईट पण तो आहे. आणि मार्केटिंग प्रमोशन ओव्हरऑल सिनेमाचे कॉन्ट्रीब्युशन स्क्रिप्ट निवडणं चांगल्या रायटर्स नवीन लोकांना चान्स देणं यात तो या बाकी दोघांपेक्षा महिलोकांची पुढे आहे. पण त्याच्याकडे दुर्दैवाने ऑन स्क्रीन करिश्मा नाही त्याच्याकडे जसं शाहरुख आणि सलमानकडे. पण असं का वाटतं तुला की आमिर खान नाहीये चांगला, ह्यांच्यापेक्षा बेटर ऍक्टर नाहीये? ऍक्टर नाही शाहरुख खान शाहरुख खान तो स्वदेश मधला रोल बघ किंवा चक दे इंडियातला रोल बघ आणि असं तू हे करून बघ की आमिर खान तितका ताकदीने तो रोल. आमिर खानचा लाल सिंग चड्डा मधलं ऍक्टिंग बघ आणि याच्यातली ऍक्टिंग बघ फारसा फरकच जाणवला तुला. पण तसं शाहरुखचे पण असे कितीतरी सिनेमे आहेत की सेम शाहरुख वेगवेगळ्या तुम्हाला त्याची जॉनर मध्ये वैविध्य नसेल शाहरुखच्या सिनेमाच्या. तो सिनेमे भले साची करत असेल पण तो प्रत्येक सिनेमात वेगळा असतो. मे बी मी बायस पण असेल. तू इरफान खानला ठेव तुलनेमध्ये मग इरफान ऍक्टिंग वाईज बसेल पण बाकी नाही. पण केवळ तू अभिनय हा निकष लावलास तर इरफान खान सैफ अली खान पण सैफ अली खान पण एक आहे. खूप व्हरायटी आहे सैफ अली खानची पण खूप व्हरायटी आहे खरं तर. पण तुझं पण माझ्या सुद्धा हा म्हणजे तुला हे तुलना केली तरच. पण हे बायस का होतं पण मी शाहरुख खान बद्दल असं वाटतं मला खूप. मला शाहरुख खान जास्तच आवडतो नेहमी. पण शाहरुख खानला म्हणजे काय रोल्स निवडण्याच्या बाबतीत आमिर खान खूपच ग्रेट आहे त्याच्यात. ते मला नेहमीच वाटलं की शाहरुख खानने असे रोल का निवडले ते मला नेहमीच कधीच कळत नाही की जे म्हणजे जेव्हा की स्वदेश चक दे किंवा कभी हा कभी ना किंवा याच्यामध्ये क्लिअरली त्याचे ऍक्टिंग स्किल्स प्रयोग केले बॉक्स वर चालले नाही. हो त्याचा अपवाद वगैरे. चड्डे पण उशिरा पिकअप झाला. झिरो नाही चालला. झिरो पण नाही. स्वदेश नाही चालला. स्वदेश नाही चालला. तर तो प्रयोग केले चालले नाहीत म्हणून तो आणि आमिर खानने प्रयोग चालून दाखवले बॉक्स ऑफिसवर. मोठा फरक आहे. सो आमिर खानचं हे खूप आहे. सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युटर इज आमिर खान. नो डाऊट. त्याला फिल्म या विषयाबद्दल त्याला खूप आस्था आहे. सिनेमा ॲज अन आर्ट म्हणून त्याला जी आस्था आहे ना आणि तो जे करतो ते खूप एक्झम्पलरी आहे. काही त्यानं मध्ये रायटरसाठी कॉम्पिटिशन घेतली होती. काय गरज करायची पण लापता लेडीची स्क्रिप्ट तिथून मिळेल त्याला कॉम्पिटिशन. कोण करतं? शाहरुख खान असं करेल का? नाही करणार. कोणी स्क्रिप्ट वाचत नाही माहिती का? ते त्याला 3-4 वर्ष करतात ते. आमिर खान असं एक सगळी स्क्रिप्ट वाचून ठेवतो. सलमानचा का नाही तुम्ही बोलत काहीच? सलमानचा बिगेस्ट स्टार म्हणजे ऍज अ स्टार म्हणतो शाहरुख खानपेक्षा मोठा आहे माहिती का? फक्त स्टार. कारण तो जो ओपनिंग मिळवून देतो ना ते अजून कोणीच मिळवू शकत नाही. म्हणून शाहरुख खान पण नाही मिळवू शकत सिनेमा. मी त्याचा शेवटचा सगळ्या अर्थानं फ्लॉप सिनेमा लंडन ड्रीम्स होता 2009, 2012, 2011 मध्ये. लंडन ड्रीम्स त्याचे बाकी सगळ्या सिनेमाने पैसे बनवले फ्लॉप सिनेमाने पण. म्हणजे मिनिमम तुला एवढे अर्निंग पैसे मिळणार सलमानचा. त्याचा एक ऑडियन्स नक्कीच आहे. शाहरुख खान नाही असं. शाहरुख खानच्या मध्ये वारंवार फ्लॉप गेले सिनेमा. सलमानचं तसं होत नाही. फ्लॉप जातात पण ते डिफरन्स का कमी असतो त्याच्यातला. ओपनिंग मिळवणं ऑडियन्सला केस नाही बिगेस्ट ऍक्टर असं नाही मला वाटत. सलमान खान त्याचं वेगळ्या गणितामुळे तो हे करतो. आमिर खान मध्ये जरा असं एक सुतोवाच केलं होतं की तिघं मिळून एकत्र फिल्म करू वगैरे प्रयत्न करतो. एकदा इंटरव्ह्यू मध्ये शाहरुख खान असं म्हणाला होता एकदम असं इन्स्टंटली त्याने उत्तर दिलं रिपोर्टरला
की ते परवडायला पाहिजे ना प्रोड्युसरला. आम्ही ते मध्ये वेगळं ना ठरवतो. एकाने एक प्रयत्न केला म्हणजे जर का होता हा क्रायटेरिया असेल पैसे तर मग खरंच नाही होणार फिल्म. की दिलीप कुमार, देवानंद आणि राज कपूर सिनेमा एकत्र करायचा. तो सिनेमा कशावर फिसकटला असेल? क्रेडिट मध्ये पहिलं नाव कोणाचं येणार? आता तर शाहरुख, आमिर सलमान गेलं क्रेडिट मध्ये पहिलं नाव कोणाचं आहे? कोणाचं घेणार पुन्हा? छोट्या छोट्या गोष्टी या मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी फार. कारण ते प्रूव्ह होणार एक मोठा स्टार कोण आहे. फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मध्ये मला राजकुमार संतोषने एक फिल्म डिक्लेअर केली होती शाहरुखला आणि आमिरला घेऊन. ती नाही झाली, याच्यामुळेच नाही झाली. अच्छा, पुढचा विषय भारतात आता मल्याळम सिनेमा सर्वात भारी आहे. मगाशीच मी म्हटलं तसं. पण आता यातली एक अडचण मला वाटतं की मला हो असं वाटतं, पण प्रादेशिक सिनेमे खूप बघितलेत असं पण नाहीये, त्यामुळे सांगता येणं जरा अवघड आहे. मल्याळम, कारण बाकी मल्याळमचं- बरंच चालू नाही बाकी कोणाच फारसं काही. म्हणजे बंगाली सिनेमा काही बरंच काही चालू आहे. हो, मराठी सिनेमाचं आपल्याला सिनेमे होत आहेत असं नाही म्हणजे वाटत आहे. जे काही बघण्यात आलं, जे काही वाचनामध्ये आलं त्याच्यानुसार असं खरंच वाटतं पण की मल्याळम सिनेमा हा काहीतरी वेगवेगळे प्रयोग करून आणि त्याच्यामध्ये त्याला कारण त्यांच्याकडे भारी सिनेमा म्हणता कल्चर एवढं रुजलंय तळागाळापर्यंत, फिल्म सोसायटीजमुळे, फिल्म फेस्टिव्हल्समुळे. आणि तिथे एकूण तिथे एक प्रकारचा अवेअरनेस मला वाटतं खूप आहे साहित्याबाबत म्हण, एकूण लिटरेचर, आणि आपल्याकडे जे जसं हे- वैचारिक परंपरा आहे त्या बाबतीत पण सेन्सरशिप जी आपल्याकडे प्रत्येक गोष्ट झाली आहे बाकी राज्यांमध्ये ती जितकी नाही अजून. आपल्याकडे कशी कुठल्या गोष्टी वाचवली सांगता येत नाही. म्हणजे आपल्याकडे कोण कुठला मुद्दा पकडेल मग हा सिनेमा अँटी अमुक अँटी तमुक काही सांगू शकत. आता तर राहायला केलं ना, राजामौलीला काहीतरी केस केली हो, नास्तिक आहे बोलला, नास्तिक आहे म्हटलं म्हणून ते काहीतरी तिचं नाहीये. ते खूप वेगळं आहे. बाकी पहिलं सगळ्यात मोठं साक्षर राज्य आहे. मला वाटतं दारिद्र्य पण नाही त्यांच्याकडे. दारिद्र्य म्हणजे हे कमी आहे. पण तुला असं वाटतं का की मराठी सिनेमांनी थोडं फॉलो केलं पाहिजे मल्याळम हो, सिनेमाला? हो, अगदी अगदी. म्हणजे मला budget वाटतं च्या ना, दृष्टीने story- फॉलो करणे आपलं स्वतःचं काहीतरी मॉडेल डेव्हलप करणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ब्लाइंडली कॉपी नाही करू शकत. राज्य वेगळे आहे, तिथली पॉप्युलेशन वेगळी आहे, तिथले आर्टिस्ट वेगळे आहेत. इट्स लाईक कम्पेअरिंग ऑरेंज टू ऍपल. स्वतःच मॉडेल काही डेव्हलप करणं त्याच्यावरचं सोल्युशन. काय बेसिक्स गोष्टी म्हणजे शिकू शकता डेफिनेटली, पण तुम्हाला स्वतःचं मॉडेल कधी डेव्हलप करावं लागतं. तुम्ही कोणाला कॉपी करून नाही मोठू शकत. मला तरी वाटतं. कारण मला एक त्यातल्या पॅरल असं जाणवतं की तुम्ही समजा लिटरेचरचा विचार केला तर आपल्याकडची खूप त्याची परंपरा आहे चांगली मराठी साहित्याची, की जी त्यांनी आता अट्टम सारखं सिनेमा होता तर त्याच्यात त्यांनी सगळा तो स्टेज काय आहे ती एक इन्सिडन्स घडतो आणि त्याच्यावरती सगळी ती चर्चा. आता आपल्याकडे शांतता कोट चालू आहे नावाचं एक नाटक होऊन गेलं होतं. म्हणजे असे आपल्याकडे खूप जेम्स आहेत की ज्याच्यावरती खरंच चांगला सिनेमा होऊ शकतो, पण तिथे बहुतेक दुर्लक्ष होतं की काय असं वाटतं त्या सगळ्या साहित्याच्या आपल्या संचित जे आपलं आहे त्याच्यावर. खूपच सिनेमा मूळ कादंबरीपेक्षा भारी असू शकत नाही. अरे यार, मला अरे खूपच असू शकतो. एक दोन सिनेमे मला आवडले होते. गॉडफादरचं मोठं उदाहरण आहे. पण अगेन तो लेखक तोच होता, स्क्रीन प्ले रायटर तोच होता, लेखक तोच होता, पण ऍज अ सिनेमा तो खूपच भारी आहे सगळं. तो माझा प्रॉब्लेम कादंबरीपेक्षा मी सिनेमे ज्याच्यावर बनले अशी कादंबरी मी फारशा वाचलेलंच नाही. म्हणजे आता बरेच सिनेमे आहेत, म्हणजे काय सिनेमाच बघितले, मला सिनेमे आवडतात मला, पण आय डोंट थिंक सो की मी समाव ऍट पारच मला जास्त उदाहरण नाही. गॉडफादरचं एक तर मोठं उदाहरण आहे. कादंबरी इतकंच ते आवडलं होतं. मराठीमध्ये विचार करायचा झाला तर सामना सिंहासन, मुंबई दिनांक वरती आणि सिंहासन कादंबरीवरती. पण त्या कादंबऱ्या आता महानच आहेत, पण ते सिनेमा सुद्धा ग्रेट आहेत. म्हणजे त्यामुळे मला असं चटकन हे होत नाहीये की निशाणे डावा अंगठा सुद्धा खूप चांगला सिनेमा होता कादंबरीवरती हे केलेला. पण अशा उदाहरणं असतील का की ज्याच्या लोकांची अशा प्रतिक्रिया आल्या असतील की कादंबरी जास्त चांगली वाटते. आणि माझं एक असं थोडंसं ओपिनियन आहे, ते अनपॉप्युलर असू शकेल कदाचित, की ज्याच्यावरती ना ज्याचं रूपांतरण चांगलं होत नाही, जे आवडत नाही, ती कादंबरी श्रेष्ठ असते. असं एक माझं तुंबाडचं खोतवरती आपल्याकडे एक प्रयत्न झाला होता सिरीज करायचा, पण ती सिरीज नाही तेवढी लोकांना आवडली. पुलंच्या अनेक साहित्य कृतींवरती सिरीज होते, सिनेमा होतो, पण ते तेवढं अपील होत नाही. ते ओरिजिनल जे वाचायला तुम्हाला त्याचा जो काही इम्पॅक्ट पहिला असतो तो तुम्हाला काढून टाकता येत नाही. पार्टी बद्दल काय म्हणजे? पार्टीचं अडॅप्टेशन फारच ग्रेट होतं, नाटक टू सिनेमा. पार्टीचं खूपच छान. मला तसं चक्रचं पण
आवडलं सिनेमा होता. आठवत नाहीये, पण मग चक्र कादंबरी फारच ग्रेट होती. पण मी असं मला काय वाटतं की कधीच होत नाही असं साधारण लोकांनी, हे असं पॉप्युलर ओपिनियन असतं. दरवेळी कुठलाही सिनेमा रिलीज बघितला लोकांनी की ज्यांनी आधी कादंबरी वाचली असेल, की मोस्टली लोक हेच म्हणतात की नाही त्या कादंबरीची मजा आली नाही मजा याच्यात. नाही आली. तर मला असं वाटतं की ते म्हणजे पुन्हा तो एक्सपिरियन्स पूर्णपणे वेगळा आहे की कादंबरी हा. वाचता तुम्ही तो काही कम्पेरेबल नाहीच आहे पहिली गोष्ट. पण सिनेमा काहीतरी वेगळं ऍड करू शकतं का? म्हणजे आता गॉडफादरचं तुझ्या दृष्टीने काही असं सिनेमा म्हणजे त्याच्यात सिनेमॅटिक एलिमेंट्स असे काही वेगळे ऍड केले का त्यांनी की जे कादंबरी ऑफकोर्स केलं ना. नव्हते म्हणजे ते दृश्य स्वरूपात जेव्हा त्याचं घर दिसतं मला, तिथली ती झाडांची ती पानं हे होणारी म्युझिक त्यातलं, तर हे सगळे एलिमेंट्स खूप. आणि ते म्हणजे दृश्य म्हणजे ते काय करतं, कादंबरी वाचत असताना मी माझ्याकडनं एक दृश्य तयार करत असतो काहीतरी, त्याला काउंटर करून काहीतरी अजून त्याच्यापेक्षा ग्रेट दृश्य मला दिसलं की मग मला ते अपील होतं. तसं गॉडफादर मध्ये झालेलं आहे. गॉडफादरचं असं होतं की म्हणजे तेच गॉडफादर जो दाखवलेला आहे तीच कादंबरी आहे. म्हणजे असं जे यांनी केलं एका वेगळे उदाहरण द्यायचं, तुकाराम म्हणजे विष्णुपंत पांगरेस म्हणजे तुकाराम कसे होते हेच आता हे नाहीये, इतकं ते तुम्हाला हे करतात. पण तो Impact करतो. मला वाटतं तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो की जे लोक आधी कादंबरी वाचतात तेव्हा तू जसं म्हणलास त्यांची स्वतः एक क्रिएट केलेलं जग असतं, हो. आणि सिनेमा त्याला चॅलेंज करतो त्या जगाला की ते असं नाहीये, असं आहे. ते आवडत नाही लोकांना असं हो. मला वाटतं. बरं, त्याला अजून मोठा पण ते होतं ना पॉईंट असं. करतो ना की कादंबरी एवढी असेल, सिनेमा तुम्ही सगळं नाही घेऊ शकत. हो. तुम्हाला त्याचा थोडा भाग घ्यावा लागतो. त्यातून ओरिजिनल पुस्तक वाचल्याचा रसभंग होऊ शकतो की अरे पुस्तकात हे तुम्ही हे का नाही घेतलं त्यांनी, एवढंच काय घेतलं. पण त्यांच्याकडे मर्यादा असते ना, त्यांच्याकडे वेळ कमी आहे. तर बराच पुस्तकातला कादंबरीतला भाग त्यातून निघून जातो. म्हणजे इव्हन ह्याच्यामध्ये सिंहासन सिनेमामध्ये त्यांनी सगळे हे घेतलेले नाहीयेत हो. कॅरेक्टर्स दोन्ही ह्याच्यातले, पण तरी पण तो खूप इम्पॅक्टफुल सिनेमा झालेला आहे. पण मूळ पुस्तक वाचलेल्या माणसाला थोडं नाही म्हणलं ते डोक्यातच घ्या रे, एवढं होतं आणि एवढंच घेतलं. हो, हे टाकायला पाहिजे होतं, किंवा एक कोणाशी तरी त्याचं कनेक्शन झालेलं असतं झालं एका असं characterशी. सिनेमा दिसत ते नाही. नसतं. ओके, तर आज Okay. आपण खूपच वेगवेगळ्या विषयांवरती बोललो. तर आजचा आमचा हा विविधांगी काथ्याकूट तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आम्ही ही जी काही पॉप्युलर ओपिनियन्स किंवा स्टेटमेंट्स वाचली त्याच्यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमची मतं तुम्हाला पटली नसतील तर नक्कीच कळवा आम्हाला. आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करत राहा असाच. आणि आमचा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.